आपल्यासोबत उपसभापती नीलमताई गोऱ्हे आहेत। नीलमताई, आज वारीमध्ये आलेला आहात, पांडुरंगाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आलेला आहात। काय मागणं मागाल पांडुरंगाच्या चरणी? मला असं वाटतं तुम्हाला कल्पना नाही आहे की मंदिराची पाहणी करणं हे मी गेले 5 वर्षामध्ये 30 ते 40 वेळा करून पुरातत्व विभागाच्या मदतीने मंदिरामध्ये जो मूर्तीला हानी पोचणाऱ्या गोष्टी होत्या त्याच्यावरती काम करायला सरकारने 73 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्या कामाची पाहणी मी करते, नेहमी येऊन त्यांची बैठक घेते आणि त्याच्यानुसार आज मी मंदिराची पाहणीही केली, दर्शनही अर्थातच घेतलं। परंतु ज्या ठिकाणी दगडांना भेगा पडलेल्या आहेत ते दगड रिप्लेस झालेले आहेत। त्याच्यानंतर मंदिरामध्ये जे असं गुदमरल्यासारखं होत होतं तर त्याच्या ठिकाणी आता हवेचे झरोके त्यांना सापडलेले आहेत। अनेक मूर्तींचं मूळ रूप प्राप्त झालेलं आहे ते मी पाहिलं आणि अजूनही इलेक्ट्रिफिकेशनचं काम त्यांचं बाकी आहे। मंदिरामध्ये आल्यावरती सगळ्यांना आभार मानले देवाचे की त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करायची संधी द्यावी आणि जे समाजात प्रश्न अनेक चाललेले आहेत, मग त्याच्यात अत्याचार असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, याच्यामध्ये सुधारणा करण्याच्यासाठी म्हणून देवानी शक्ती द्यावी हे होतं। त्याखेरीज आम्ही लोकसभेला तर आमची भूमिका तुम्हाला माहितीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना परत पंतप्रधान व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रचार प्रसार केला होता आणि आता परत त्यांच्याकडे जबाबदारी आलेली आहे। काही विषय जे आहेत, संत विद्यापीठ आहे किंवा नमामि चंद्रभागा, हा विषय 8 वर्ष पुढे गेलेला नाही आहे। दुर्दैवाने या ठिकाणच्या ज्या खासदार निवडून गेलेले आहेत त्यांना केंद्र सरकारकडे कितपत जाऊन ते खरं पाठपुरावा करतील कल्पना नाही आहे, परंतु मुरलीधर मोहोळ आहेत, पियुष गोयल आहेत, प्रतापराव जाधव आहेत, यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांच्या मार्फत या प्रश्नांचाही आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि त्यामुळे मोदी साहेबांना पंतप्रधान परत केलं जनतेने, त्याबद्दल देवाचे आभार मानले आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचं सरकार परत एकदा यावं आणि लाडकी बहीण ही योजना जी केलेली आहे त्याच्यासाठी मेळावा आता आम्ही घेतो आहे। त्यामुळे देवाची उपासना करण्याबरोबर स्त्रियांच्या परिस्थितीत काही बदल व्हावा। मी अशी काही लोकांचं म्हणणं ऐकते की यांना फक्त लाभधारक बनवलं आहे का? मुळामध्ये आपल्याला आर्थिक विकासाचा अधिकार हा मानव अधिकार आहे आणि तो मानव अधिकार पूर्ण करण्यासाठी आपण ज्याला सरकार काम करतं त्याला जेंडर बजेटचा पेपरसुद्धा सरकारने मांडलेला आहे। तर या सगळ्या मुद्द्यांच्यावर काम करत असताना काही जर का त्रुटी राहिल्या असतील तर त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा मी अधिकाऱ्यांना बोलावलेलं आहे आणि त्यांना मी तशा सूचना देणार आहे। आजच घोषणा केलेली आहे की वारकरी पेन्शन योजना सुद्धा लागू करण्यात येते आहे, त्याबाबत काय सांगाल? आणि असा एक आक्षेप घेतला जातोय वारंवार विरोधकांकडनं की निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या लाभार्थी गटाला तयार करण्याचं काम सरकारकडनं सुरू आहे। मुळामध्ये असं आहे की निवडणुका जेव्हा नव्हत्या त्यावेळेला सुद्धा महिलांना STमध्ये निम्म तिकीट ही योजना जाहीर झाली। त्याच्यानंतर लेक लाडकीमध्ये ज्यांना मुलगी जन्माला झाली आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना शिक्षणासाठी मदत देण्याचा निर्णय झाला। त्याचबरोबर सणावाराला आनंदाचा शिधा हे धोरण केलं। तर निवडणुका समोर आल्यात म्हणून म्हणणं हा एक खोटा कांगावा आहे असं मला वाटतं। आणि दुसरं महत्त्वाचं जर का विचार केला की याच काँग्रेस सरकारने ज्या वेळेला लोकांना वीज मोफत देऊ असं जाहीर केलं होतं, या जिल्ह्यामधले त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री होते, तर यासाठी म्हणून ते आहे काम, तर ते काम करत असताना त्यांनीसुद्धा त्याच्यावरती पुढे काहीच केलं नव्हतं आणि उलट विजेचं बिल कमी होणार म्हणून शेतकऱ्यांनी मतं दिली आणि नंतर काँग्रेसने सांगितलं की आमची प्रिंटिंग मिस्टेक आहे। हा असला प्रकार तरी शिवसेनेत झालेला नाही आहे। महिला हिरकणी कक्ष आणि 50,000 सॅनिटरी पॅड ह्याची व्यवस्था केलेली आहे। तर महिलांनी जिथे मदत कक्ष दिसतील तिथे निसंकोचपणाने याच्याबद्दलची माहिती विचारावी तर त्यांना त्याचा लाभ घेता येईल। परिषदेचे एकंदरीत निकाल बघता आता विधानसभेचं पुढचं चित्र काय असेल? विधानसभेमध्ये जरी लोकसभेत आम्हाला तेवढं यश मना एवढं मिळालं नाही तरी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं की 15 पैकी 7 ठिकाणी आम्हाला यश मिळालेलं आहे। त्यामुळे स्ट्राईक रेट जो आहे तो आमचा जवळजवळ 48% स्ट्राईक रेट आहे। याचा अर्थ साधा असा की अजून जागा मिळाल्या असतं तर अजून यश मिळालं असतं आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आणखीन राष्ट्रवादी काँग्रेस यांचं जागा वाटप योग्य त्या प्रकारे होऊन चांगल्या प्रकारे जी लोकांनी चूक लोकसभेच्याला केली असेल त्यांना त्याची जाणीव होईल। ही घटना जी आहे ती त्याच्या अंमलबजावणीसाठीच संविधान दिवस खरं तर मोदी साहेबांनी सुरू केला होता, पण त्याच्याबद्दलही अपप्रचार झालेला आहे आणि त्यामुळे अपप्रचारामधलं सत्य जनतेच्या समोर येईल अशी मला खात्री वाटते। आज भुजबळ आणि शरद पवारांची भेट खूप गाजलेली आहे, या भेटीबाबत काय सांगाल? काय अन्वयार्थ लावता येईल? मराठा आणि OBC आरक्षणाचा प्रश्न हा येणाऱ्या विधानसभेच्या काळात खूप ऐरणीचा ठरू शकतो का? मुळामध्ये असं आहे की गरजेल तो वरसेल काय अशी एक मराठीत म्हण आहे आणि त्याच्यामुळे अशीच गर्जना आम्ही ऐकली होती
की बरेचसे आमदार फुटलेले आहेत आणि महाआघाडीचेच सगळे निवडून येणार आणि प्रत्यक्षात काय झालं ते आपण बघतोय. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांची भेट ह्या एक राजकारणामधल्या काही घटना असतात की त्याच्यामुळे ती भेट झालेली आहे. त्याच्यात पुढे काय होईल किंवा काय नाही या संदर्भामध्ये आपल्याला विचार करता येऊ शकेल. त्यामध्ये जे आहे ते त्याच्यावरती कुठलं भाष्य करणं मला योग्य वाटत नाही आहे. कारण अनेक भेटी होतात पण त्या भेटीमधून पुढे काय होईल याच्यावरती आगे देखो क्या होता है. तुम्ही म्हटलात की जास्त जागा मिळाल्या असत्या शिवसेनेला तर कदाचित जास्त आणखी स्ट्राईक रेट बघायला मिळाला असता. विधानसभेतलं जागा वाटप याच अनुषंगानं व्हावं का? मुळामध्ये हा संपूर्ण विषय जो आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अखत्यारीतला आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिकांना योग्य तो न्याय देणं आवश्यक आहे ते जर का निर्णय बाकीच्या पक्षांनी सहकार्य केलं तर त्याचा फायदा आमच्याबरोबर त्यांना पण होतो आहे आणि ह्याचं आम्ही स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद या बातचीतीबद्दल. कॅमेरामन अनिल शिवणसह मनश्री पाठक, TV9 मराठी, पंढरपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.